उत्तर गडचिरोलीमधील कोरची तालुक्यामध्ये मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालंय। मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसानं भीमपूर नाला ओसंडून वाहतोय। पाणी राज्य मार्गावर आलंय आणि वाहतूक त्यामुळे बंद केली गेली आहे। हा मार्ग छत्तीसगडला जोडत असल्यानं इथं वाहनांची मोठी वर्दळ असते। पाणी पातळी वाढत असल्यानं कोरची पोलिसांनी नाल्यावर बंदोबस्त तैनात केलाय। नागरिक आणि वाहन चालकांनी जीव धोक्यात घालून पूल ओलांडू नये असं आवाहन सुद्धा पोलिसांकडून केलं जात आहे। पावसासंदर्भातल्या बातम्यांचा आढावा आपण घेतोय। बातमी आहे गडचिरोलीमध्ये। रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे आणि त्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत होत असल्याचे दिसून येत आहे। आज आपण इथं बघू शकता की सदर मार्ग हा छत्तीसगड राज्याला जोडला गेला आहे आणि कोरची भीमपूर नाला हा ओसंडून वाहत असल्यामुळे नागरिकांना इथं मार्गक्रमण करण्यास आता मनाई करण्यात येत आहे। महत्त्वाचं म्हणजे सकाळपासूनच इथं पोलीस विभागाचे सुद्धा चोख बंदोबस्त लावण्यात आलेले आहे। आपण इथं बघू शकतो की अशा प्रकारे सदर नाला हा ओसंडून वाहत आहे। आज आपल्यासोबत पोलीस विभागाचे कोरचीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। सर, सकाळपासून नाला ओसंडून वाहत आहे आणि आपण इथे एक बंदोबस्त सुद्धा लावलेला आहे, काय सांगाल? काल रात्री दरम्यान वरुणराजाची अतिशय मोठ्या प्रमाणात वृष्टी झालेली आहे। वृष्टी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस आला आहे। आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे सदर आपला जो भीमपूर नाला आहे या नाल्याला मोठ्या प्रमाणात पाऊस आल्यामुळे सदरचा हा आंतरराज्य जो रोड आहे, छत्तीसगड राज्याला जोडणारा रोड आहे तो सध्या बंद आहे। जवळपास 2 तासापासून सदरचा रस्ता बंद झालेला आहे। त्या ठिकाणी सकाळपासून आमचे पोलीस स्टाफ सर्व नागरिकांना सूचना देत आहेत की वाहतूक न करण्याबाबतचा, तसेच बंदोबस्त योग्य तो बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। नागरिकांना आवाहन करण्यात येते की या ठिकाणाहून जोपर्यंत पुलावरून पाणी ओसरत नाही तोपर्यंत कृपया रस्त्यावरून वाहतूक करू नये, अन्यथा आपल्या योग्य रस्त्याचा वाहतुकीसाठी वापर करावा, जेणेकरून ज्यांना योग्य काम असेल तर आपण योग्य रस्त्याचा वापर करावा। पुढारी न्यूजसाठी आशिष अग्रवाल, गडचिरोली।